हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही यात्रास्थळाचे विषय पुरई पळितर सची तशी पुरई क्षेत्रांतुले यात्रा कशी को आता आम्ही तीर्थयात्रे वताची ज्याला तीर्थयात्रा कशी कोरका म्हण आमकां गोतसना आम्ही पॅकेज टुरांत वताची ते इजी जाता न्ही जावन इतले कसके दूड दिले जाल्यार तांणी देवदर्शन करयता तांणी लायनार राबयता तांणीच आमकां हॉटेल बूक करताची आमकां राबच्याक खंय न्हावका खंय जेवका खंय कसो करका पुराय वेवस्थीत हें आमकां सुलभ दिसता। जाल्यार आतांची तीर्थयात्रा म्हळ्यार आमी एक अनुकूल सिंधू म्हळ्यार आमकां कशी जाता तशी नॉर्थाचे आमकां नॉर्थ सावथाचे आमकां सौथ एक पंत कोरनेवचे तशें प्रयस्ता चारधाम यात्रा एक पंता जाल्यार निजावन कशी यात्रा कोरका म्हणलेलें आमकां महाभारतांतू मेळटा। मुखार सून ते यात्रे विशय येतना आमी पळयताची एक पंत दक्षिणांतूल एक क्षेत्रां वचून दक्षिणांतूल पुराय पळोवन उत्तरा वचा म्हणना खंयची एक दक्षिणांतूल क्षेत्राचें आमकां कुडले वापस उत्तरा वचका उत्तरा देखून वापस दक्षिणा येवका जाता वापस पूर्वा दिकड वचका जाता वापस पश्चिम दिकड वचका जाता एका कडेन देखून एका कडेक तांतूय तांणी चमकूनच यात्रा केलेले कोणे पांडवांनी कितले कडेन रथ वचना घोडे वचना कसले वचना आतांचे यात्रे विशय तेन्नाचे यात्रे विशय मस्त चढवण आसा गाड अरण्या मध्येंतूय तीर्थक्षेत्रांनी आसताची तसल कडेन आनी वचच्याक भारी कश्ट आसता क्रूर मृग कसकसकी प्राणी कसकी थकड तोंदर मेळचे तसल जागेर वचून तांणी तीर्थक्षेत्र कोरून येयले ते हांगा आतां ते वच्चे कशी म्हळेलो मातशें महर्षी ताका सांगतरसाची तेच आमी पळया नारदू युधिष्ठिराला सांगतरस पुलस्त्यान भीष्मा सांगील विशय तशी आतां आमी दोळतई कशी म्हळ्यार पळयल म्हळ्यार गंगा यमुना न्हंयचे प्रयाग म्हणटा पळय ते थंय स्नान केल्यार थंय अवसान जाल्यार कसो सकट जाता म्हण पळयलें आनी आतां ते जतरी प्रयाग क्षेत्रांतू 60 कोटी 10,000 पुण्यतीर्थ आसा म्हण पळयाचे एक प्रयाग क्षेत्रांतू ते गंगा यमुना संगम आसतना स्नान केल्यार वेदाध्ययन केलेले पुण्य मेळटा 60 कोटी 10,000 पुण्यतीर्थांतू स्नान केलेले पुण्य प्रयागा करतना मेळटा हे पुरय आमकां महाभारतांतू कळटा। मागीर थंय दुखून प्रयाग क्षेत्रांतू भगवती म्हळेले एक बासुकी तीर्थय मेळटा त्या तीर्थांतूय स्नान केलेले अश्वमेध यागाचे फल मेळटा म्हण म्हणटाची। मागीर थंय दुखून हमसा प्रपतना म्हळेलें एक तीर्थक्षेत्र आसा तें आनी एक दशाश्वमेधिक म्हळेलें एक पुण्यतीर्थ आसा तें नांव सांगिल्ल वरीची तेच फल मेळटा म्हण म्हणटा आमी। मागीर गंगा नदी प्रवाहन जावचे खंयची कडेन स्नान केल्यार कुरुक्षेत्र यात्रे फल मेळटा म्हण आमी पळयलें। तशी 100 पाप केल्यार गंगा नदींत स्नान केल्यार कशी उज्ज सर्व लासून घालतकी तशी पाप पुराय भस्म जाता म्हण म्हणटात। ताजे नंतर पळय मागीर एक सांगला सर्वं कृतयुगे पुण्यम त्रेतायां पुष्करम स्मृतम द्वापरेपि कुरुक्षेत्रम गंगा कलियुगे स्मृता। पळय कृतयुगांतू सर्व तीर्थय पवित्र जावन सुचकय खंयची तीर्थांतू स्नान केल्यार सकल पाप परिहार जावन सद्गती मेळटा म्हणटाच। त्रेतायुगांत पुष्कर तीर्थ सकल पापहर पुण्यक्षेत्र म्हणटाच। द्वापरांतू कुरुक्षेत्र मागीर कलियुगांतू गंगा न्हंयेंतू स्नान केल्यार जाल्लें म्हण। पुष्करे तू तपः तप्येत दानं दद्यान् महालये मलये तू अग्निम आरोहेत भृगुतुंगे तू अनाशनम
पुष्करे तु कुरुक्षेत्रे गंगायां मध्यमेषु च स्नात्वा तारयते जंतुः सप्त सप्तां वरास्तता. पुष्कर तीर्थांत तपस्ये कोरकाकै, महालय तीर्थांत दान दिवकाकै, मलय पर्वतांत प्राणत्याग कोरकाकै, भृगुतुंग क्षेत्रांत आमरणांत उपवास कोर्ण प्राणत्याग कोरकाकै, पुष्करांतो कुरुक्षेत्रांतो प्रयागादी गंगा तीर्थांतो गंगा नाही खै खै वळता तै पुरे तीर्थक्षेत्र कोण स्नान करता ता गेले पूर्व आणि उत्तर सात सात मात्याचे पवित्र जताची म्हणस मागीर तो सांगता ते गंगा संगम स्थळाचे पवित्रता आनी सांगता ऐक युधिष्ठिरा म्हणता पुन्हा ती कीर्तिता पापम दृष्ट्वा भद्रम प्रयच्छति अवगाढाच पीताच पुन्हा त्यापः तमं कुलम यावदस्ति मनुष्यस्य गंगायाः स्पृशते जलम तावत्स पुरुषो राजन स्वर्गलोके महीयते यथा पुण्यानि तीर्थानि पुण्यान्यायतनानि च उपास्य पुण्यं लब्ध्वा च भवति अमरलोकभाक. स्तोत्र करतना गंगादेवी प्रसन्न जावन सकल पाप दुखून ती आमकां विमुक्त करून करता. पुन्हा ती कीर्तिता पापम दृष्ट्वा भद्रम प्रयच्छति. तिका पळयल्यार तिगेलें दर्शन करचें म्हण तिका पळयल्यार पुरो ताजें आमकां मंगळ करता काय. अवघाडाच्या पिताच्या ती अवघाडाच्या पिताच्या तिगेलांतून नावचे ते जेव्हा ते तीर्थप्राशन करचे तशें केल्यार कोण नाल्ला कोण तीर्थप्राशन केला तागेल पुन्हा ती सप्तमम कुलम सात कुलाच्यांक सात मात्याच्यांक परिशुद्ध करता काय. यावदस्ति मनुष्यस्य गंगायाः स्पृशते जलम गंगेंतू अस्थि प्रक्षेप करचे म्हळ्यार अस्थि होळोवचे म्हणटा पळय ते केल्यार कोणाल अस्थि ते गंगा न्हंयचे उदक स्पर्श करता म्हळ्यार कोणाल अस्थीक गंगा न्हंयचे उदक मेळटा ते तावत्स पुरुषो राजन स्वर्गलोको महीते तो पुण्यक्षेत्र हें स्वर्गलोकू ताका मेळटा म्हूण. माग एकाच वेळे न्हय तरी स्वर्गलोक मेळका मस्त कडेन यात्रा करता न्हू जाल्यार कोण जीवमानांत एक एक यात्रा करनी एक एक तीर्थक्षेत्रांतू न्हाय न्ही जाल्यार तागेल अस्थी गंगेंतू सोडल्यार पुरकय. तो पुण्यक्षेत्र संदर्शन करना नतल्यार कितले काळ ती अस्थी गंगेंत आसता पळय तितले काळ तो स्वर्गलोकांतू आसता म्हूण त्या गंगेल विशयान तो ब्रह्मान सांगला म्हूण कसले न गंगा सदृशम तीर्थम न देवः केशवात् परः ब्राह्मणीयभ्यः परम नास्ति एव महापितामहः. गंगेक सदृश जावन अशेल तीर्थ ना परमात्मा सदृश जावन अशेल देव ना. ब्राह्मणांगेल पशी श्रेष्ठ कोणेय नांची जगत्यांतू म्हूण. तशी अन्य कसं यत्र गंगा ह्या सगळे गंगा विषयी महाभारतांतू दिला पळय. यत्र गंगा महाराज स देशः तत् तपोवनम सिद्धिक्षेत्रम तत् ज्ञेयम गंगातीर समाश्रितम. गंगी कई प्रवाहन करत की त्या प्रदेश परम पवित्र जावन असेल तपोवन त्या प्रदेशाची सिद्धिक्षेत्र सर्व तपस्वी थंयची सिद्धी जाता म्हूण. इदम सत्यम द्विजातीनां साधूनां आत्मजस्य च सूरदाम च जपेत करणे शिष्यस्य अनुगतस्य च. पुण्यक्षेत्रात विषय द्विजांक साधूंक पुत्ताक स्नेहितांक हे गंगा क्षेत्राचे विषय पुण्यक्षेत्राचे विषय पुरे उपदेशसी सांगल्यार गुरुशुश्रूषा करतले शिष्याक सांगू येता. मंत्रोपदेश दिल्ले तितले रहस्य जावन आशिल्ले विशय जतकय तो आनी सांगता तो नारदो पुण्यक्षेत्राचे चरित्र ऐकल्यारी पुरके ऐश्वर्य प्राप्त जातकय. पुण्यक्षेत्र चरित्र ऐकल्यारी पुरकय पवित्र जाताच काय स्वर्ग प्राप्ती जातकय पुण्य प्रद जावन आशिल्ले आनी सांगल्यारी ऐकल्यारी इतले पुरे विशय मेळटा म्हूण. ऋषी महर्श्यांक समीत सकल पाप हारी जाल्ले तीर्थक्षेत्रा विशय ते भारी श्रेष्ठ जावन आशिल्ले विशय कय. अन्य कसं म्हळ्यार ब्राह्मणान सांगिल्लें ऐकल्यार आनी किल्ला ऐक म्हूण सांगून. श्रीमत् स्वर्ग्यम तथा पुण्यम सपत्न शमनम शिवम मेधाजनमग्रम वै तीर्थवंशानुकीर्तनम. पुण्यतीर्थाचे क्षेत्र दर्शन करचे पुण्यतीर्थांतू स्नान करचे पुण्यतीर्थाचे श्रवण करचे आनी गोत्तशील विशय दुसऱ्यांक कीर्तन करचे. सर्व संपत प्रद जावन आशिल्लो स्वर्ग प्रापक जावन आशिल्लो महापुण्य प्रापक जावन आशिल्ले शत्रुनाशक जावन आशिल्ले मेधाशक्ती बुद्धिशक्ती सकळे वाडचे म्हूण इतली मात्र बाय आनी की फलश्रुती आसता जे कसले अपुत्रो लभते पुत्रम अधनो धनम आपनुयात महिम विजयते राजा वैश्यो धनम आपनुयात शूद्रो यथेप्सितान कामान ब्राह्मण पारगः पठन. पळय अपुत्रो लभते पुत्रम कोण पुण्यक्षेत्राचे काणी ऐकता जेवो कोणाक चरित्र सांगता चरडून तिल्याक चरडून जातकय
अधनो धनमापण्यात दरिद्रो धनवंतो जतके. मागीर महिम विजयता राजा रायाक सर्व राज्य मेळटा म्हण. वैश्यो धनम आपणुयात वैश्याक म्हळ्यार वाणिज्य क्षेत्रांत आशिल्लो पळय वैश्य वर्णाचो ताका संपत्त मेळटा. शूद्रो इप्सितान कामान यथा इप्सितान कामान शूद्र वर्णाच्यांक तांगेल इच्छशील पुराय मेळटा. ब्राह्मण पारगः पठन ब्राह्मण सकल विद्या पारंगत जावन आसता म्हण. तितले मात्र न्हय. यश्चेदम शृणुया नित्यम तीर्थपुण्यम नरः शुचिः जातीः स स्मरते बह्वीः नाकपृष्ठे च मोदते. गम्यान्यपि च तीर्थानि कीर्तितान् अन्यगमानि च मनसा तानि गच्छेत सर्वतीर्थसमीक्षया. तीर्थ पुण्यक्षेत्र पुण्यतीर्थाविषयी ये दर्शन स्पर्शन प्राशन स्नान सगळ्याचे विषय प्रतिनित्य कोण उडगास करत की ऐकलेले कोण वापस कोणाक सांगत की. आणि ते यात्रा फल आता मी पठण करता सपळा या तीर्थयात्रे फल कसले या पुरे कोण पठण करत की जेव्हा कोणीही सांगतना ऐकत की ताका पूर्वजन्म स्मरण करची समीत शक्ती येता. मागीर मरणानंतर स्वर्गलोक मेळटा. आणि इतले पुण्यक्षेत्रा विशयी हांव तुका सांगली न्हू युधिष्ठिरा. खंयचेय एक मनशाक त्या तीर्थक्षेत्राचे पुराय यात्रे कोरका म्हळ्यार आकांक्षा जत्त की ताका ಕೆಲವು सकಡೆ दुर्गम क्षेत्राक वच्चा जायना नतला रे. आता पळय अंत कितली तीर्थक्षेत्र वयवे ಕೆಲವು आम्ही येदोळ ऐकना तेला यस ಕೆಲವು खंय घोर अरण्या मध्यंतरने आसा म्हणून जाल्यार ते तीर्थक्षेत्राचे फल थंय नाल्लेले फल ऐकतना अयो वच्चू येतशिल्ल्या म्हूण दिसता. पण हांगा तेंच दिला वच्चू का म्हळ्यार अपेक्षा जाल्यार पुरकय ताणें वच्चा जायना नतला मनांत पुणी ताजें नांव बरें उडगास केल्या पुरकय कळ्ळें. तितले ताका नांव उडगास केल्यारय ताका पुण्य मेळटा म्हूण. आनी ते ह्या पुण्यक्षेत्रा इतले पुण्यक्षेत्रा यात्रेक अष्टवसु साध्य एकादश रुद्र द्वादश आदित्य सप्त मरुत अश्विनी देवते ऋषी महर्षी पुराय जने आशी पावून वत्ताची स्नान करताची तीर्थक्षेत्रा वत्ताची कळ्ळें. तशें जावन पळय तुकाय मुखारसून बरें जावका तुगेली इच्छा कामां पुरयसून वचूका ताजे नंतर संतोषार आसूका परमात्मा पूर्ण प्रीती तुम्ही प्राप्त करून घेवका अशें पुराय जाल्यार तुवें ब्रह्मचर्य व्रत करी नियत आहार जितेंद्रियत्व नियमानुष्ठान करून सर्व तीर्थक्षेत्रा यात्रा करी युधिष्ठिरा तुगेलें पुण्य चड जाता कळ्ळें. ही ताका म्हळ्यार कोण पुतात्मा म्हळ्यार जन्मतः पुतात्मा म्हूण आसाचे पुडली पुढे जन्मांत बरेपण करून पवित्र जावन आशिल्ले तांकां आस्तिक जनांक सात्विक जनांक मात्र पुण्यतीर्थक्षेत्रा यात्रा करूं जाता. तशी प्राप्यन्ते तानि तीर्थानि सद्भिः शास्त्रानुदर्शिभिः नाव्रति नाकृतात्मा च ना शुचिः न च तस्करः स्नाति तीर्थेषु कौरव्य न च वक्रम अतिर्नरः. कौरव म्हळ्यार ह्यो बाई कुरुवंशात न्हू तशें जावन ताका कौरवा म्हणलें. आम्ही कौरव म्हळ्यार तप्पू लेखताचे कोण खाली ते 100 जन धृतराष्ट्राल चेडवांक कौरव म्हणचे म्हूण कुरू वंशांतुल्यांक पुरे जना कौरव म्हणीत कळ्ळें. जाल्यार चड जावन पांडुराज जाले पुरे हे पुत्र स्पेशल पुत्र न्हय तांगेले जनन कशें केलें मुगोस न्हू तशें जावन तांकां पुरे जनाक पांडव म्हणूची आपोवचे. हे तितले कौरवालांत हे 5 जन विंगड पांडव म्हूण सांगून तांकां आपोवचे. ते कसले म्हळ्यार धर्म युद्धा वेळार तांणी कोण हांनी कोण म्हूण कळका म्हळ्यार कौरव आनी पांडव म्हूण सांगून जालें. जेवो तो सांगतरस तीर्थयात्रे करतले जनाक मन परिशुद्ध सुका आनी देवाल वयर विश्वास सुका आस्तिक म्हणटाचे. आनी कसले करणीचे एक स्नान ना एक संध्यावंदन ना नित्य कसले ना वचून सीधा यात्रा करून येयले त्या वय जायना वेदविहित कर्मानुष्ठान कसले तांत विश्वास सुका. तशें जावन हें तीर्था वच्चाक साध्य जावचें सत्पुरुशांक मात्र कोणाक कसलेय अनुष्ठान ना कोणाक इंद्रिय गेलोवचें साध्य ना कोणाक वेदशास्त्रांत नंबीक ना आनी कोण चोरू कोण वक्र बुद्धीचो हांकां बरें पुण्यतीर्था स्नान करूंकय जायना पुण्यक्षेत्रा यात्राय करूं जायना म्हूण. तशी आनी ह्या विशयी धर्मराया पुलस्त्यान भीष्मा सांगतना म्हणला भीष्मा तूं केन्नाय धर्मनिश्ठ जावन आस तूं सुव्रत जावन आस तूं नियमानुष्ठानार आस तशें जावन
तू तुक्क पडिला रे तुगेल पित्र पितामहांक ही भारी संतोषು ब्रह्मप्रमुख आदी सर्व देवतेंके तुगेल वैर भारी संतोष असं तश जाऊन तू या तीर्थक्षेत्राचे खाली श्रवण केलेले भीष्मानं श्रवण केलेलं दिकूनची वसू लोक पावतो तू भूमी या भुईन तू इतुक शाश्वत कीर्ती असता म्हणून पुलस्त्यान भीष्मा सांगला तशीची नारदात धर्मराया सांगता पळे आ भैया पुरे सांगली ना मैं भीष्मान भीष्माक पुलस्त्यान पुण्यक्षेत्राचे पुण्यतीर्थाचे रहस्य सांगिले त्या सांगतर त्यांनी अंतर्धान जल्लीची कळवे जल्लरे खाली ऐकतना तिथली पुण्य मेळतं म्हणला जल्लरे वा भीष्म पुलस्त्यान सांगिल बरी अनुक्रम जाऊन भूप्रदक्षिण केला तशी भीष्मालय तीर्थयात्रा कडेरी प्रयागांत परिसमाप्त केलेलं तशावन तीर्थयात्रा करची म्हणणारी भारी श्रेष्ठ काम ते सकल पाप परिहारक जावन आशिल्ले तशी तुमई अशीची येंची क्रमारी ब्रह्मचर्य व्रतनिष्ठ जावन नियताहार जावन नियमानुष्ठान करून तीर्थयात्रा केली म्हणजे रे 100 अश्वमेध यागाचे पुण्य मिळता तिथली मान्य आणि महादी अष्टसिद्धी प्राप्त जाता कळवे भीष्मान केल्लेले यात्रे पशी चढ 8 वंट फल चढ तुक मिळता इत्याक म्हणणारे आता तू तीर्थयात्रे वत्ता म्हणली कडले तुगेल भावंड तुकेल ओट इले या पुरे तपस्वी हन्नी तुगेल ओट बाई सरता हंकाय पुरे घेऊन वचुका जत्तुवे म्हणतात तांकां वेल्लेले पुण्य म्हणून सांगून तुका 8 वंट्यान चढ पुण्य मिळता मात्र एक जागृत सांगता तीर्थयात्रे तो राक्षसाले काट जास्ती तशावन मस्त राक्षसाल बाध चढ तशावन पुण्यात्मांक मान तीर्थयात्रा करू जात विंगड जनाक जायना इदम देवर्षि चरितम सर्व तीर्थाभिसंवृतम यह पठेत कल्या मुत्थाय सर्व पापैहि प्रमुच्यते फळे ये चरित्र कोण सांगिले सर्व तीर्थांक देवर्षिंक पुरे संबंध पाविले ये दिव्य चरित्र देवर्षिंक म्हळ्यार कोण नारदान सांगिल न्हय तशी कोण प्रति दिसू सकाळी प्रातःकालारे पठण करता म्हणजे रे सर्व पाप नाश जाता आणि वाल्मिकी कश्यप कुंडजठर विश्वामित्र गौतम असित देवल मार्कंडेय गालभ भारद्वाज वशिष्ठ उद्धालक शौनक आणि व्यास दुर्वास जाबाली महर्षी आणि पुरे जन तू केदन तीर्थयात्रे वत्ता म्हणून सांगून निरीक्षण करतरसची तशावन त्यांनी तुगे लोटेत तू तीर्थयात्रा करी अनेक कसं म्हणा तुका आत आव सांगली आव आत वत्ता लोमश म्हणेल एक महर्षी तुगेला येताची तांगेल ओटू तीर्थयात्रे वस आव त्या वेळा तुगेला येऊन पावता कळवे जलारी अनुक्रम जाऊन तीर्थयात्रा कर का हांव सांगील वरीची लोमश तुका सांगतात ते पुरे तितली केल्ली म्हूण जलारी तुगेल मलगडो महाभिशस पळय तागेले यशस्सु तुका मेळटा ताका कितले यशस मेळेल तितले आणि ययाती पुरुरव पुरे तुगेले वंशाचे त्यांनी कशी धर्माचरणेनं श्रेयसू प्रेयसू पुरे पाविलीची तशी तुका जाता कळवे तुगेले राजवंशांत तूची वंशा श्रेष्ठ म्हूण म्हळ्यार नांव घेता तशावन तू आनी मुखारी तू सर्व तुगेले शत्रूंक ध्वंस करून तू राज्य भार करता म्हणून सांगता आणि कार्तवीर्यार्जुनालितले तेजस्वी जता ख्यातिवंत जत तू म्हणून नारदो धर्मरायाक पुण्यतीर्थाचे पुण्यक्षेत्राचे पुरे विषयी सांगता तांकां सांत्वन करता आणि तागेले सांगून थंय दुखून त्यांनी अंतर्धान जाताच नारद चमकल नंतर युधिष्ठिरा मनांत हेंची इतली वेळ सांगेल पुण्यतीर्थ पण आमकां आतां सुरवेळ सांगेल आतां विसरला जाल्यार धर्मराय तशें न्हय न्हय मेधावी तो यमधर्म पुराय तीर्थक्षेत्राचे नांव उडगास आसा तेची उडगास करतके त्याची स्मरण करतके आनी त्या यात्रे निमती कसल सकट फल मेळटा म्हणून फलश्रुती सांगला त्याचे स्मरण करता आनी सुतूची मर्श बसल्याना तांगे लागीं निमगीत आमी कशी तीर्थयात्रे करचे वे म्हूण सांगून तशी सांगतना पुरोहीत धौम्यस न्हय थंय तागेले निमगीत काय म्हळ्यार हांव म्हगेल्या भावाक पेटोवन दिला खंय स्वर्गाक सर्व शस्त्रास्त्र प्राप्ती करून यो म्हूण कळ्ळें आमगेलो अर्जुन महावीर आनी मस्त प्रितीचो पुराय जनाल वयर ताका मस्त प्रिती महासामर्थ तो आनी तागेले विशय कसल चड सांगता म्हणून म्हाका कळना तशी आतां हन्नी त्रियुगौ पुंडरीकाक्षौ वासुदेव धनंजयो नारदोपि तथा वेद यो अपि
अशंसत सदा ममा म्हूण म्हळ्यार तांतो कोण कृष्ण आनी अर्जुन तिनी युगां दुखून ಒಟ್ಟು ವಸಚ್ ಕೃತಯುಗಾಂತೂ ಧರ್ಮ ಪ್ರಜಾಪತಿಲ್ ಬಾಯಿಲ ಮೂರ್ತಿ ಮಳೆಲೆ ನಿಮ್ತಿ ನರನಾರಾಯಣ ಜಾವನು ಒಟ್ಟು ಜನ್ಮ ಆಯ್ಲಿಚ್ ಆತ ದ್ವಾಪರ ಯುಗಾಂತೂ ವಾಸುದೇವ ಧನಂಜಯ ಜಾವನು ಆಯ್ಲಂಚ್ ಕಳ್ವೆ ಐಶ್ವರ್ಯ ಜ್ಞಾನ ಸಂಪತ್ತು ವೈರಾಗ್ಯ ಧರ್ಮ हे षडेश्वर्य वासुदेवाकयस आनी कृष्णय अर्जुनय षडंगपूर्ण म्हळ्यार सर्वज्ञत्वच तांकां तृप्त्यस अनादिबोधस स्वतंत्रतस संसार आसून निर्लिप्त रितीर कशें कामळेल गोतस कळ्ळें अनंत शक्ती यस म्हणटना विष्णूक समान तो वासुदेव आनी धनंजय नर महर्षी म्हणटाच हंगेले रहस्य नारदांक गोतस तांणी आईला येईल तेन्ना कृष्ण आनी अर्जुन कसले म्हण म्हणलेले विशय प्रशंस करतर आसताच कळ्ळें आतां म्हाकाय गोतस नरनारायण जावन आशिल्ले आतां वासुदेव धनंजय जावन आयिल्ल्याची म्हूण कळ्ळें अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय ताजे खातीर धर्मराय सांगता ताजे खातीर त्रैलोक्याधिपती इंद्रा लागीं अर्जुना पेटयला देवते पुरे संदर्शन करून सर्व अस्त्र शिकून यो म्हूण सांगून आनी लोमश महर्षी दुर्योधन अल्पक्षांत भीष्म द्रोण दोग जन अतिरथ आसच कळ्ळें दोग जन अतिरथ जाल्यार महारथ आसच कोण कृपू अश्वत्थामा आनी तांकां पुराय जनाक सेनाधिपती जावन केला कोणे दुर्योधनान पुराय जनय वेद विद शूर सर्व अस्त्र कोविद म्हळ्यार पुराय अस्त्र प्रयोग कोरगोतस तांणी महाबल तांकां आस दिकून अर्जुनाल वटू केन्ना युद्ध करचें म्हणून राखून आसात तांणी अन्यकळच थंय सुतपुत्र कर्ण ताकाय सर्व अस्त्र शस्त्राचे विशय गोतस तवय महारथीची आनी कर्णाल विशय सांगचे जाल्यार कर्ण एक प्रळयाग्निशी अस्त्र सोडचे ताण माऱ्या बरी कळ्ळें तागेल बाण ज्वाल रुपार येता आनी तो तत्तवळी हात पेटिता बाण सोडले कुडले छट छट म्हूण सांगून आनी तागेल रजोगुणच न्हय तेंचे ते उज्ज्याक येवचे होग म्हणटा पळय धुवोर कौरव म्हणलेले वारे ते कर्ण म्हणलेले अग्नीक प्रज्वल जावचे तशी करता तशी ह्या कर्णाग्नी निमती मेगेल सैन्य बरबरी लासून वतकी म्हूण म्हळेले भंय आसा म्हाका म्हूण सांगून सांगता आस तसल्यार हे कर्ण म्हळेल प्रळयाग्नी नाश कोरका जाल्यार अर्जुन म्हळेल महामेघ म्हळ्यार मोडाक साध्य आतां ते मोड हागेल अग्नी रुपार येवचे बाण पावसा रुपार ताणें नाश कोरका नमे तसले ते मोडा पावस येवका जाल्यार वारें जेवका नमे वारें कोण कृष्णूच वारें म्हूण म्हणटर आसा तशी कृष्ण म्हणलेले वारें अर्जुन म्हणलेले पावसू अर्जुनाले मोडा म्हणके हे आसूचे अस्त्रा निमती प्रयोगा निमती येवचे पावसू कर्ण म्हणलेले अग्नी लासून सोडता ते म्हाका गोतस आनीक कसं म्हूण म्हळ्यार अर्जुनू देवेंद्राल निमती सर्व शस्त्रास्त्र घेवन येता म्हळ्यार विशय संशय ना म्हाका ते अस्त्र घेवन येवचे मान्य ताजे रहस्य ते कशे प्रयोग करचे कसले ते पुराय शिकून येता कळ्ळें तरी इंद्रान सकल दिव्य अस्त्र ताका दिल्लेले दिकून आतां आमगेल पंजनालांतू शत्रू एदुरसूच्या समर्थ अर्जुनू म्हूण दिसता कित्याक म्हळ्यार आमगेले एदुर पक्षांतू सर्व अतिरथ महारथ आसच धनुर्विद्या निपुणच आसच म्हणटना आनी कसले म्हूण म्हळ्यार अर्जुनू जाल्यार तितले बगी शिकून हांगा येता कित्याक म्हळ्यार कसा कष्ट कार्य जाल्यार ते कार्य एक पंत धरले पूर्ण जावूतय सोणा तो तशी दिव्य अस्त्र खंडित घेवन येता म्हळ्यार म्हाका गोस जाल्यार ताणें येवूतय द्रौपदील बोटू हांगाची काम्याक मनान तो रापचिवे ना न्हय तशी कितली वर्स तागेल ओटो हांगा राबिलीची म्हणटना आनी तागेल उडको सांगसला मस्त आमकां आमके एक छंद एक जागो सांग्याची आनी कडेन वचचें आमी कळ्ळें आमी थंय वचून विंगड जाग्यार वचून अर्जुन केदार येता म्हणून राखुया आनी आतां विंगड सकड आश्रमांक आसची पळय तांतू आमी राबच्या योग्य जावन आशिल्लो आश्रम कसलो सांग्याची म्हूण सांगून तो निमगिता कोण दौम्या लागीं कोण धर्मराय तेदना दौम्य सांगता पळय तूं आश्रमा विशयी निमगेल्लो कितली की आश्रम आसा
पुराय आश्रमांत थोडे दीस राबुया म्हूण सांगून पुण्यतीर्थ पुण्यपर्वता विशयी तो विवरसून सांगता. तूं एकल्यान आयकलें पावना, तुगेल भावंडाकय बसय, तुगेल बायल द्रौपदीकय बसय, सर्व जनान आयकल्यारय श्रेश्ठ ये. इत्याक म्हळ्यार पुण्य आश्रमाचे, पुण्य क्षेत्राचे, पुण्य तीर्थाचे पुराय विशय तूं आयकल म्हूण जाल्यार आयकतनाची महापुण्य मेळटा. कळ्ळें. आनी दुख्खान नाश, दुख्ख पुरे नाश जावं महापुण्य मेळटा. त्या क्षेत्रा प्रयाण केल्यार मागीर सांगता म्हणून ना. अनेक म्हळ्यार फक्त कोणाक क्षेत्रा प्रयाण करूं जाय न्ही, तांणी ताजी इतिहास काणी आयकल्यार पुरकय. कळ्ळें. श्रवण करतना कितले पुण्य कितले मेळटा पळय, ते कांय उणी ना जाल्यार ते आश्रम दर्शन केल्यारच पळय वचून पळोवन येयल्यार श्रवण करतनाचे फला पाशी 100 वांट्यान चड फल मेळटा म्हूण म्हणटा. हाजे खातीर तीर्थयात्रा कोरका म्हूण म्हणचें. आतां तुका पूर्व दिका येदोळू तुका नारदान सांगला खंय कसं सगळें सम. आतां हांव तेंचे पळय विंगडसून पूर्व दिक्का खंयचे, पश्चिम दिक्का खंयचे, दिक्कांत खंयचे सगळे आश्रम तीर्थ म्हूण सांगता. म्हाका कितले उडगास आसा तितले विवरसून सांगता. आतां नैमिशारण्य म्हणलें तें पूर्व दिक्कांत आसा. थंय देवर्षी पुराय आसाची. कितलेकी देवतेंगेल सानिध्य सुचे नाना तीर्थ आसाचे. थंयची गोमती न्हंय आसा. आनी देवतेनी यज्ञ केलेले कितलेकी यागभूमी आसाचे. अनेक म्हळ्यार सुर्यान स्थापन केलेले शामित्र ग्रह म्हळ्यार यज्ञपात्र म्हणटा यज्ञवेदी ते आसता. आनी नैमिशारण्याच्या अनेक भागांत सत्कृत जावन आशिल्लो. म्हळ्यार राजर्षीन पुरे सत्कृत केलेले. एक म्हळ्यार राजर्षी निमती पुरस्कृत जावन आशिल्ले. गया म्हणलेले एक श्रेष्ठ पर्वत आसा. थंय गया पर्वता वयरी सर्व देवर्षीन एक आराधन करचें तसले ब्रह्मसरोवर आसा. आमगेले मालगड्यान पुरे मस्त चिरडून जावका म्हूण हाजे खातीर सांगचें आशिल्लें. इत्या म्हळ्यार अनेक पुत्र जाल्यार आमकां एक लाभ आसा. इत्याक म्हळ्यार इष्टव्या बहवः पुत्रा यद्ये कोपी गयां व्रजेत यजेत वा अश्वमेधेन नीलं वा वृषमुत्सृजेत उत्तारयति संतत्या दशपूर्वन दशावरान. म्हळ्यार आमगेले अनेकानेक पुत्र जाल्यार एक बेनिफीट कसं जालें म्हळ्यार एकलो मुणी आमकां गयेंत वचून पिंड प्रदान करतलो, एकलो अश्वमेध याग करतलो. तशीच एकलो पुणी देवालय प्रित्यर्थ जावन एक वृषभ उत्सर्जन करतलो. हे पुराय तांगेलो आमगेले मालगड्याला आशी. इत्याक म्हळ्यार कसं केल्यार ताजी निमती मागशीचे आनी मुखारचे म्हळ्यार 10 तलेमाराचे 10 मात्याचे पावन जाताची म्हूण सांगून नीलवृषभ म्हळ्यार कसले म्हूण सांगून दिला. सगळीची आंग तांबडिके बाल्ला तूदी ताजे गत्त म्हळ्यार फूट म्हणटा पळय ते आनी कोंबू सिंग त्या तिनी धव आसता. कळ्ळें. तशी सगळे आंग तांबडे आसता. तशी त्या विशयी सांगताची. मागीर धर्मरायाला सांगताच ते गया पर्वतांत एक व्हड न्हंय आसा. गयशिरस म्हळ्यार क्षेत्रय आसा. थंय गयशिरसांत ब्राह्मणान ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲ तसल अक्षयवट आसा. यत्र दत्तं पितृभ्यो अन्नम अक्षयं भवति प्रभो. हे आश्रमांत कोण अक्षय हे आश्रमांत अक्षयवट म्हणलेलें पळय ताजे सावळींत बसून पित्रांक पिंड प्रदान कोण दिता ते अक्षय जाता म्हूण म्हणटाचे. थंय एक न्हंय व्हळटा ताका फल्गू न्हंय म्हणचे. तांतूंतले क्षेत्र हे तीर्थक्षेत्र बारी पवित्र जावन आशिल्ले. तेंची जागेर अक्षयवट आसूची कडिनाची कौशिकी म्हळ्यार अनेक न्हंय प्रवाहन करता. कौशिकी न्हंयचे एक तीर प्रदेश म्हणटाचे. ते एक ब्राह्मण बारी तपस्वी तो कितलेकी पर्यंत घोर तपस करून तो भारी पवित्र जाल्लो ब्रह्मर्षी जाल्लो. त्याच दिक्कान गंगा न्हंय व्हळटा. आनी गंगा न्हंयचे हेंचे जाग्यार भगीरथरायान बहुदक्षिणात्मक कितलेकी याग केला म्हूण म्हणटाचे. थंय दुखून मुखार वच तेदून तुका पांचाल देश मेळटा. थंय उत्पलावन म्हणलेलें एक पुण्यकर जावन वचूचें वन आसा. ते उत्पला वनांतूची विश्वामित्रू तागेले पुतांगेल वटू एक याग केलेले.
त्या उत्पला वनांतुची जमदग्नील पुत्तो परशुरामानं विश्वामित्राला एक श्रेष्ठ कोळणो ताका स्तोत्र केलेले कळ्ळें. मागीर कन्याकुब्ज म्हळ्यार पुण्यक्षेत्र मेळटा थंय विश्वामित्र इंद्रा लोट बैसून सोमरस पान केलेले म्हणस थंयची त्यांच्या स्थळार कन्याकुब्जांतुची विश्वामित्रानं क्षत्रियत्व त्याग करून ब्राह्मण जावका म्हण म्हळेल खातीर तपस्या केलेले म्हण म्हणटात. थंय देखून ಸ್ವಲ್ಪ मुखार वचका गंगा यमुना संगम स्थान आसा. ते मागीर तशी त्रिलोकांतूच एक प्रसिद्ध जावन आशिल्लें स्थळ. थंय ब्रह्मान याग केले ते एक पुण्या जागो मुखार सून ताका प्रयाग म्हूण सांगून गंगा यमुना संगम स्थळ प्रयाग म्हूण नांव जालें. ताजी नंतर एक अगस्त्य महर्षींगेले एक दिव्य आश्रम मेळटा. मस्त तपस्वी थंय आसाची अन्य कसं म्हूण म्हळ्यार अगस्त्य आश्रम आसूचे ते अरण्याक तापस अरण्य म्हणून म्हणचे. त्या अरण्याची एक कडेन कालंजर म्हळ्यार एक पर्वत आसा. त्या पर्वता वयरी ते एक सरोवर आसा हिरण्यबिंदू म्हळ्यार. तशी ते हिरण्यबिंदू सरोवर ಅದಕ್ಕೊಂದು ಸ್ವಲ್ಪ दूर ये अगस्त्य पर्वत कळवे ते भारी चंद रम्य एक कसं म्हणचे पर्वतांतूय श्रेष्ठ जावन आसूचे मंगळदायक जावन आसूचे असं म्हूण सांगून सांगताचे. तेंचे जागेरी परशुरामाक आश्रय दिलेले महेंद्र पर्वत. ते महेंद्र पर्वता वयरी चतुर्मुख ब्रह्मान कितले की यज्ञ याग केलेले. महेंद्र पर्वता लागींची भागीरथी न्हंय त्या भागीरथी न्हंय महेंद्र पर्वताले भागीरथी न्हंय वतन ताका मणिकर्णिका सरोवर म्हूण म्हणटाचे. ताजे नंतर ते महेंद्र पर्वता दुखून मुखार वळटन तिका ब्रह्मशाला म्हळ्यार नांव येता. आनी त्या न्हंयचे दोनी बदीनय आसूचे वास करून जन पुरे पवित्रात्मचे म्हूण म्हणटाचे. इथे म्हळ्यार केन्नाय ते न्हंयचे उद्दान आत्ता पळतनी. तशी मागीर ते मुखार ಸ್ವಲ್ಪ मुखार लोकप्रसिद्ध जावन आशिल्ले मतंग आश्रम म्हूण म्हळेल आसा. मतंग ऋषिंगेल केदार आश्रम आनी त्या आश्रमा लागीं कंद मूल फल सकट दिवचे तसले रम्य जावन आशिल्ले श्रेष्ठ जावन आशिल्ले कुंडोदक म्हळ्यार पर्वत आसा. त्या पर्वतारीची फुडें निषाद अधिपती नळ महाराज कुंडोदक पर्वतांतूची तो तांणी बूक पुरे परिहार करून ಸ್ವಲ್ಪ काळ त्या कुंडोदक पर्वतार आसा तितले काळ ಸ್ವಲ್ಪ सुखार आशिल्लो म्हूण. थंय एक देववन म्हळ्यार पुण्यक्षेत्र आसा. बाहुदा नंदा म्हळ्यार दोन न्हंय त्या पर्वता शिखरार जन्मा येवन प्रवहन जाता म्हणूस. आतां तुका येदोळटी पूर्व दिक्का आशिल्लें पुण्यक्षेत्र पुण्य न्हंय पुण्यतीर्थ पुरे वरसून सांगलां. आनी मुखार बरलेले तिनी दिक्कांतू कसलच कडेन आसा म्हूण सांगून पळया ते विवर्सिता तूं मन दिवन आयक म्हणून लोमश महर्षी धर्मराया सांगताची. आनीच काणी आमी फायच्या दिसा पळया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.